सोबत आता जयदत्त होळकर सुद्धा आहेत, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती आहेत। कांद्याचा हा प्रश्न एवढा गंभीर का बनला, शेतकऱ्यांवर ही परिस्थिती काय आली, त्याचं कारण काय आहे? सर्वप्रथम तर मी IBN लोकमतचे आभार मानतो। एकीकडे सर्व नेते आपल्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये रंगलेले आहेत। कुठे जातीवाद असेल, कुठे मराठा ओबीसी असेल, हिंदू मुस्लिम असेल, परंतु शेतकऱ्यांची काय जी परिस्थिती आहे ती शासन दरबारी मांडण्याचा आपण प्रयत्न करतात, म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो। आताच आमचे खासदार बगरे सरांनी सुद्धा सांगितलं की काय परिस्थिती या संपूर्ण कांदा असेल किंवा संपूर्ण शेतीच्या संदर्भामध्ये झाली। हां, एक साधी अशी गोष्टी आहे साहेब की या कांद्याच्या संदर्भामध्ये फार काही नाही, फक्त ह्या देशामध्ये एकूण कांदा उत्पादन किती होतं, देशाची गरज किती आहे आणि अतिरिक्त जो काही कांदा आहे त्या कांद्याचं कशा पद्धतीने नियोजन करता येईल एवढं साधं सोपं गणित या कांद्याच्या संदर्भामध्ये आहे। परंतु या कांद्याचा केवळ राजकीय स्टंट म्हणून वापर केला गेलेला आहे। या कांद्यामुळं दिल्लीचं सरकार गेलेलं आहे आणि म्हणून या कांद्याबद्दल कुठल्याही पद्धतीने बाजारभाव वाढणार नाही याची जास्त करून काळजी या ठिकाणी घेतली जाते। निसर्गामुळे जे काही नुकसान झालं असेल ते शेतकरी समजू शकतो, परंतु राज्यकर्त्यामुळे आणि शासनामुळे जे काही नुकसान होत आहे, कोणतंही शासन आलं तरी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भूमिका बदलताना त्या ठिकाणी दिसत नाहीये आणि म्हणून सातत्याने शेतकरी हा तोट्यामध्ये आपला हा कांदा त्या ठिकाणी विक्री करावा लागत आहे। हां, आज जर आपण परिस्थिती बघितली तर साधं भंगार असेल किंवा पेपरची रद्दी असेल ते सुद्धा 40 रुपये किलो आहे आणि कांदा कुठेतरी 10 ते 11 रुपये किलोने विकावा शेतकऱ्याला लागतोय। हे अत्यंत दुर्दैव आहे। काल आपण जर बघितलं तर आयफोन लॉन्च झाल्यानंतर रांगा त्या ठिकाणी लागल्या आणि एकीकडे शेतकऱ्यांना 1000-1200 रुपये कांद्याचे जर विक्रीचे पैसे मिळत असेल तर त्या ठिकाणी महागाई वाढली म्हणून चित्र निर्माण केलं जात आहे। हे केवळ शेतकऱ्यांनी पुढील काळामध्ये शेती करू नये आणि त्यांच्या शेत्या या काही खास बिल्डरांच्या किंवा कारखानदाराच्या कशामध्ये घालण्यासाठी शेतीला बाजारभाव मिळू दिला जात नाही, अशा पद्धतीचा विचार आता शेतकऱ्यांच्या मुलामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। बरं, या कांदा खरेदीच्या मध्ये झालेले जे घोटाळे आहेत आतापर्यंतचे, हे घोटाळे कुणी केले, कोण आहे त्याच्यातले सरगना, कोण आहे त्याच्यातले मेन ज्यांनी हे ओरपलेलं शेतकऱ्यांच्या नावानं सगळं, त्याच्याबद्दलची माहिती सांगू शकाल का? नाही, नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की कशा पद्धतीने हे नाफेड आणि NCCF खरेदी करतायत। मुळात कोणत्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत मागणी केली की नाफेडनी कांदा खरेदी करावा आणि NCCFनी कांदा खरेदी करावा? आणि मला एक सांगा साहेब की नाफेड जरी कांदा खरेदी करतंय तर ते काही वेगळ्या दराने कांदा खरेदी करत नाहीये। ज्या व्यापारी ज्या दराने कांदा खरेदी करत आहे त्याच दराने नाफेड कांदा खरेदी करत आहे आणि मग नाफेडनी कांदा शेतकऱ्यांना 350 रुपये जास्त दिले असा दावा केला जातोय, ते खरं आहे का? 200 आणि 300 रुपये आणि 2-2, 3-3 महिन्यांनी ते कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे, शेतकऱ्यांना 15-15 वेळा चक्रा मारायला लावायच्या, या गोष्टी पण सांगितलं पाहिजे। मी पहिल्यांदा मागणी करतो की नाफेड आणि NCCF ची खरेदी बंद करा। करू शकता का हे शासन नाफेड आणि NCCF ची खरेदी? सगळ्यांना माहिती आहे। मग पैसे कसे द्यायचे, मग शेतकऱ्यांना पैसे कसे द्यायचे, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे पारदर्शकता आणा। नाफेडनी जर कांदा खरेदी करायचा असेल तर 2 ते 2,500 रुपये प्रति क्विंटलचे दर द्या। 1000 आणि 1500चे दरांनी तुम्ही कांदा खरेदी केला काय, व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला का, काय फरक पडणार आहे साहेब? 3000 रुपयाचे दर नाफेड देऊ शकतं का, NCCF देऊ शकतं का प्रति क्विंटलला? नाही देत आहे। आणि मग कशासाठी खरेदीचं आव्हान आहेत? केवळ मूळभर लोकांना त्या पैशाचा फायदा झाला पाहिजे यासाठी हे सगळं कारस्थान रचले गेलेले साहेब। या नाफेडकडे आणि NCCF कडे कुठलंही स्वतःचं स्टोरेज आता शिल्लक राहिलेलं नाही। कुठेतरी भाड्याने ते गोडाऊन स्टोरेज घेत आहेत आणि संपूर्ण भ्रष्टाचार या NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून सुरू आहे। या पैशाचा ना ग्राहकांना ना शेतकऱ्यांना कोणाचाही फायदा या कंपन्यांनी कांदा खरेदी केलेला होत नाही आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदी या दोन्ही कंपन्यांची कांदा खरेदी बंद करा आणि दोन्ही कंपन्यांनी जो काही कांदा खरेदी केलेला आहे त्यांची पारदर्शकता चौकशी करा, ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची मागणी आहे। बिंदू